5x वजा 16 छेदामध्ये 7x वजा 18 बरोबर 2/3. तर x बरोबर किती? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी x ची किंमत काढण्यासाठी आपण या दिलेल्या समीकरणाचे सुलभीकरण करूया. त्यासाठी हा 3 छेदामध्ये आहे, त्याला बरोबर चिन्हाच्या डावीकडे नेल्यानंतर तो गुणिला होईल. मग आपण मांडणी करूया. 3 गुणिला 5x वजा 16 बरोबर 2. आता 7x वजा 18 ला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर ते गुणिलामध्ये जातील, म्हणून 7x वजा 18. आता 3 ने कंसामधील प्रत्येक घटकाला गुणूया, म्हणून 5 त्रिक 15x वजा 16 त्रिक 48, त्यानंतर 2 साती 14x वजा 18 दुनी 36. आता या ठिकाणी या वजा 48 ला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेऊया आणि 14x ला बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणूया. मग त्यामुळे चिन्ह बदल होतील, म्हणून 15x वजा 14x होईल बरोबर वजा 36, आणि हे वजा असल्यामुळे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर अधिक 48 होतील. 15x मधून 14x गेले म्हणजेच 1x उरतो, म्हणून x बरोबर वजा अधिक वजा होतात. म्हणून 48 मधून आपण 36 वजा करूया तर उरतात 12, म्हणून या ठिकाणी x बरोबर 12 आहे. 5x वजा 16 छेदामध्ये 7x वजा 18 बरोबर 2/3. तर x बरोबर किती? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी x ची किंमत काढण्यासाठी आपण या दिलेल्या समीकरणाचे सुलभीकरण करूया. त्यासाठी हा 3 छेदामध्ये आहे, त्याला बरोबर चिन्हाच्या डावीकडे नेल्यानंतर तो गुणिला होईल. मग आपण मांडणी करूया. 3 गुणिला 5x वजा 16 बरोबर 2. आता 7x वजा 18 ला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर ते गुणिलामध्ये जातील, म्हणून 7x वजा 18. आता 3 ने कंसामधील प्रत्येक घटकाला गुणूया, म्हणून 5 त्रिक 15x वजा 16 त्रिक 48, त्यानंतर 2 साती 14x वजा 18 दुनी 36. आता या ठिकाणी या वजा 48 ला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेऊया आणि 14x ला बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणूया. मग त्यामुळे चिन्ह बदल होतील, म्हणून 15x वजा 14x होईल बरोबर वजा 36, आणि हे वजा असल्यामुळे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर अधिक 48 होतील. 15x मधून 14x गेले म्हणजेच 1x उरतो, म्हणून x बरोबर वजा अधिक वजा होतात. म्हणून 48 मधून आपण 36 वजा करूया तर उरतात 12, म्हणून या ठिकाणी x बरोबर 12 आहे.